आज आपण माझ्या अंगणात ही कविता अभ्यासणार आहोत। त्या अगोदर आपण माझ्या अंगणात या कवितेचा अर्थ पाहूया। माझ्या अंगणात म्हणजे नक्की काय? माझ्या अंगणात म्हणजे मेरे अंगणे में। आपण पाहतो मुलांनो, आपण शहरी भागात राहत असल्यामुळे आपण सोसायटीमध्ये राहतो आणि सोसायटीमध्ये राहत असल्यामुळे आपल्या फ्लॅट सिस्टीममध्ये आपल्या घराच्या समोर आपल्याला अंगण पाहायला मिळत नाही। तर पण जर आपण ग्रामीण भागामध्ये गेलो तर पहा, ग्रामीण भागामध्ये जे घरं असतात ती बैठी घरं असतात पहा, आणि त्या घरांच्या समोर खूप मोठा असा परिसर असतो। जो जागा असते ते आहे त्या घरासमोरचं अंगण पहा, त्यालाच आपण अंगण असे म्हणतो। मग आज आपण अशीच एक माझ्या अंगणात ही कविता अभ्यासणार आहोत आणि या कवितेचे कवी आहेत पहा ज्ञानेश्वर कोळी। पहा, आपल्या सर्वांना माहित आहे की आपला देश हा शेतीप्रधान देश आहे। शेतीप्रधान म्हणजे काय मुलांनो? तर आपल्या देशातील जास्तीत जास्त लोक ही शेती करतात, शेतीवर आपला उदरनिर्वाह करतात। म्हणून आपण म्हणतो की आपला भारत देश हा शेतीप्रधान देश आहे, कृषीप्रधान देश आहे पहा। तर या शेतकऱ्यांचे जे जीवन आहे ते जीवन, त्यांचे जे कष्ट आहेत ते कष्ट व आनंद यांचा परिचय आपण या माझ्या अंगणात या कवितेतून अभ्यासणार आहोत पहा। प्रथम मुलांनो, आपण या कवितेचे वाचन करूयात आणि वाचन झाल्यानंतर प्रत्येक कडव्यांचा आपण अर्थ पाहणार आहोत। तर पहा, मी कवितेला सुरुवात करत आहे। तुम्ही सर्वांनी ही कविता शांत बसून ऐकायची आहे, त्यानंतर आपण या कवितेचा अर्थ अभ्यासूया। पहा, गहू शाळवाच मोठी काळ्या रानात सांडल, आणि माझ्या अंगणात लख चांदण पडल। गहू शाळवाच मोठी काळ्या रानात सांडल, आणि माझ्या अंगणात लख चांदण पडल। काळ्या शार मातीतून मोठी पवळ्याची रास, अंगणात माझ्या डुले रानमेव्याची मी जास। काळ्या शार मातीतून मोठी पवळ्याची रास, अंगणात माझ्या डुले रानमेव्याची मी जास। दिला घेतला वाढतो रानातला रानमेवा, दिला घेतला वाढतो रानातला रानमेवा। तुम्ही आम्ही सारे जण गुण्या गोविंदानं खावा, तुम्ही आम्ही सारे जण गुण्या गोविंदानं खावा। जीव दम तोशी नतो घास भरवते माय, जीव दम तोशी नतो घास भरवते माय। घरामंदी घरटात जशी दुधातली साय, घरामंदी घरटात जशी दुधातली साय। अंगणात आज माझ्या गाणे टिपती पाखर, अंगणात आज माझ्या दान टिपती पाखर। दूर उडून या जाता असू येती गालावर, दूर उडून या जाता असू येती गालावर। गहू शाळवाच मोठी काळ्या रानात सांडल, आणि माझ्या अंगणात लख चांदण पडल। पहा, खूप सुंदर अशी कविता आहे आणि या कवितेचे कवी आहे ज्ञानेश्वर कोळी। आपण यांचा परिचय पाहूया। कवी ज्ञानेश्वर कोळी यांचा जन्म 1956। जगणे माझे आयुष्याच्या वाटेवर, घन दाटलेले छावणीच्या कविता, आकाश पेलताना हे कविता संग्रह, 8 आण्याचा गुळ हा कथा संग्रह प्रसिद्ध। पहा, ज्ञानेश्वर कोळी यांचा जो जीवन परिचय आहे तो आपण पाहिलेला आहे पहा। त्यांनी या कवितेमध्ये
काय सांगितलेलं आहे, कशाचं वर्णन केलेलं आहे पहा. थोडक्यात मी त्या कवितेचा आशय मी तुम्हाला सांगत आहे. त्यानंतर आपण एक एक कडवा पाहणार आहोत. एका कडव्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यापूर्वी आपण थोडक्यात आशय या कवितेचा काय आहे, तर शेतकरी शेतात रात्रंदिवस काम करतो. पहा, शेतकरी जो आहे तो शेतामध्ये दिवस रात्र काम करतो आणि जेव्हा त्याच्या शेतामध्ये खूप धान्य पिकते तेव्हा त्याला खूप आनंद होतो. पहा, आणि या कवितेमध्ये आपल्याला त्या शेतकऱ्यांच्या मनातील ज्या विविध भावना आहेत, पहा, या कवितेतून आपल्याला त्या शेतकऱ्यांच्या मनातील ज्या भावना आहेत त्या भावनांचे वर्णन जे कवीने केलेले आहे ते आपण आज अभ्यासणार आहोत. थोडक्यात आपण शेतकऱ्यांचे जे जीवन आहे ते कशा पद्धतीचे जीवन आहे, त्यांचे जे कष्ट आहेत, त्यांचा जो आनंद आहे तो आपण या कवितेतून अभ्यासणार आहोत. पहा, पहिलं कडवं आपण पाहूयात. त्या कडव्यामध्ये कवीने काय सांगितलेलं आहे ते आपण पाहूयात. गहू शाळवाचं मोती काळ्या रानात सांडलं आणि माझ्या अंगणात लख चांदण पडलं. पहा मुलांनो, गहू शाळवाचं मोती. गहू हा शब्द आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे. गहू म्हणजे काय? आपण रोज जी रोटी खातो ती रोटी कशापासून बनवलेली असते आईने? तर गव्हापासून बनवलेली असते. पहा, जे गहू आहेत ते गहू आई त्या गव्हाचा आटा बनवते आणि त्याची रोटी आपल्याला देत असते. हे जे गहू आहे ते गहू आणि शाळवाचं मोती. गहू शाळवाचं मोती. शाळवाचं मोती म्हणजे मुलांनो ज्वारीचे दाणे. पहा, हे ज्वारीचे दाणे, त्या ज्वारीपासून पण आपण भाकरी बनवतो. तुम्ही पहा, घरी आई भाकरी बनवत असेल तर तुम्ही आईला विचारून घेऊ शकता की ही भाकरी जी आहे तू कशापासून बनवते? तर ती ज्वारीच्या दाण्यांपासून भाकरी बनवत असते. म्हणजे गहू शाळवाचं मोती याचा अर्थ असा की गहू आणि ज्वारीचे दाणे. दाण्यालाच आपण या ठिकाणी कवीने म्हटलेलं आहे मोती. हा, आणि हे जे गहू आणि ज्वारीचे जे दाणे आहेत ते काळ्या रानात सांडलेले आहेत. पहा, शेतकऱ्यांची जी शेती आहे त्यांचं जे थोडक्यात कवीने या ठिकाणी वर्णन केलेलं आहे की त्यांनी सांगितलं आहे की आमचं जे शेत आहे, शेती आपण जर पाहिली असेल तुम्ही सर्वांनी तर नक्कीच ती शेती कशी असते? काळ्या रंगाची असते. आणि आमचे काळं जे रान आहे ते काळ्या रानामध्ये गहू आणि ज्वारीचे दाणे काय झालेले आहेत? सांडलेले आहेत, पडलेले आहेत. पहा, सारे गहू ज्वारीचे दाणे आमच्या या काळ्या रानात, या काळ्या शेतामध्ये उगवून आलेले आहेत. उगवून येणे म्हणजे आपण पाहतो थोडक्यात आपण त्याला त्या गहू आणि ज्वारीच्या दाण्यांना पिके म्हणतो की पिके उगवणे, उगवून येणे. आणि म्हणून माझ्या अंगणात काय झालेलं आहे? त्यांचं चांदणं पडलेलं आहे. लख चांदणं पडलेलं आहे. तीव्र असा प्रकाश आमच्या अंगणात. आपण शेतकऱ्यांचं जीवन, तुम्ही जर गावाकडे कधी गेला असाल तर तुम्ही गावाकडचं घर तुमच्या डोळ्यासमोर उभा करायचं आहे आणि ते गावाकडची जे शेती आहे त्यांच्या घरासमोरचं ते अंगण, त्याचं चित्र तुम्ही डोळ्यासमोर उभा करा आणि त्या शेतकऱ्याला काय सांगायचं आहे? कवीने या ठिकाणी शेतकऱ्यांचं वर्णन त्याचं जे आहे थोडक्यात सांगितलं आहे की त्यांचा जो आनंद आहे तो कशा पद्धतीचा आहे, त्यांच्या कष्टाचं चीज झाल्यानंतर त्यांना कशा पद्धतीने आनंद होतो तो आपण अभ्यासणार आहोत. की आमच्या रानामध्ये या शेतात ज्यावेळी पीक उगवून येते ते पीक उगवून आल्यानंतर आमच्या अंगणात जणू त्याचा काय पडलेला आहे? प्रकाश पडलेला आहे. चांदणं आपण पाहतो. चांदणं तुम्ही सर्वांनी पाहिलेलं आहे की चांदण्यांचा प्रकाश कशा प्रकारे असतो. इथे या शेतकऱ्यांनी त्यांच्या गहू आणि ज्वारीच्या दाण्यांना म्हटलेलं आहे की हे आमचं चांदणं आहे आणि या चांदण्यांचा प्रकाश आमच्या अंगणात काय झालेला आहे? पडलेला आहे. पहा, शेतकरी म्हणत आहे की काळ्या रानात या शेतामध्ये गहू ज्वारीचे जे दाणे आहेत ते उगवून आलेले आहेत, उगवलेले आहेत आणि म्हणूनच माझ्या अंगणात जणू काही या मोत्यांचं शुभ्र चांदणे पडलेलं आहे. पहा, शुभ्र चांदणे पडलेले आहे. सगळीकडे प्रकाश पडलेला आहे. गहू ज्वारीच्या राशीच राशी माझ्या शेतामध्ये उगवून आलेले आहेत
राशी म्हणजे थोडक्यात ढीग ढीग लागलेले आहेत या गहू आणि ज्वारीच्या पिकाचा, या धान्यांच्या राशीचा ढीग माझ्या शेतामध्ये काय झालेला आहे, पडलेला आहे. पहा मुलांना तुमच्या लक्षात आलेला आहे पहिल्या कडव्याचा अर्थ. मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगत आहे, सर्वांनी लक्ष देऊन ऐकायचं आहे. पहा, गहू शाळवाच मोती काळ्या रानात सांडलं आणि माझ्या अंगणात लख चांदण पडलं. पहा, ही गावाकडची भाषा आहे आणि त्या भाषेत ह्या शब्दांची रचना केलेली आहे. पडलं, नंतर माझ्या अंगणात, काळ्या रानात सांडलं. पहा, की शेतकरी म्हणत आहेत की काळ्या रानात म्हणजे आमच्या या शेतामध्ये गहू आणि ज्वारीचे दाणे उगून आलेले आहेत आणि जे पीक उगवलेलं आहे हे पीक माझ्या अंगणात जणू त्या मोत्यांचं चांदण शुभ्र पडलेले आहे. पहा, सगळीकडे प्रकाश पडलेला आहे. गहू ज्वारीच्या राशीच राशी शेतामध्ये पडलेला आहे. पहा पुढे पहा मुलांनो, काळशार मातीतून मोती पवळ्याची रास, अंगणात माझ्या डुले रान मेव्याची निजास. पहा, काळशार मातीतून मोती पवळ्याची रास. पहा मुलांना, मातीचा रंग हा काय आहे, कसा, काळा आहे आणि या काळ्याशार मातीमध्ये शेतकरी म्हणत आहे की मोती पवळ्यांची रास सांडलेली आहे. माझ्या या काळ्याशार मातीमध्ये मोती पवळ्यांची रास सांडलेली आहे. मोती पवळे आपण आत्ताच पाहिले, गहू आणि ज्वारीची रास. मोती आणि पवळे म्हणजे गहू आणि ज्वारीचे दाणे. गहू आणि ज्वारीच्या दाण्यांची रास माझ्या या काळ्याशार मातीमध्ये सांडलेली आहे. मोती, पांढरे रत्न. मोती या शब्दाचा अर्थ काय, तर पांढरे शुभ्र असे रत्न. पवळे म्हणजे लाल रंगाचे रत्न. म्हणजे या गहू आणि ज्वारीच्या दाण्यांना त्यांनी मोती आणि पवळ्याची उपमा दिलेली आहे. पहा, माझ्या अंगणामध्ये रानातल्या पिकलेल्या फळांची जी ऐट आहे ती आनंदामध्ये डुलत आहे. मी जास्त, पहा, अंगणात माझ्या डुले रानमेव्याची मी जास्त. रानमेवा, रानात पिकणारी फळे. रानमेवा म्हणजेच रानामध्ये पिकणारी फळे आणि यांची मिजास. आपण म्हणतो की नाही, खूप मिजास करू नकोस. मिजास या शब्दाचा अर्थ म्हणजे काय, खूप तोरा, तुझा तोरा मिरू नको, रुबाब दाखवू नको. थोडक्यात म्हणजे या ठिकाणी शेतकरी म्हणत आहे की माझ्या अंगणामध्ये या रानमेव्याची मिजास जी आहे, म्हणजे रानात पिकणारी जी फळे आहेत ती फळे आनंदाने डुलत आहेत. पहा, गावाकडे जर तुम्ही कधी गेला असाल तर तुम्ही पाहिलेलं असेल, गावाकडची जी घरे असतात, पहा, त्या घरापुढे खूप मोठे अंगण असते, खूप मोठी जागा असते. शेतकरी शेतातले जे धान्य आहे ते धान्य अंगणात वाळवण्यासाठी टाकत असतात. पहा, आणि हे पीक पाहिल्यानंतर त्या शेतकऱ्यांना काय होत असतो, खूप आनंद होत असतो. कारण पैसे कमवण्याचे एकमेव साधन म्हणजे त्यांची ती शेती आणि शेतात उगवलेले ते त्यांचे धान्य. पहा, आणि हेच ते, याच्यावरच ते आपले उदरनिर्वाह करत असतात. उपजीविकेचे साधन म्हणजे शेतात पिकणारी पिके. या ठिकाणी तुम्हाला पहा, 2 कडव्यांचा अर्थ मी या ठिकाणी सांगितलेला आहे आणि निश्चितच तुम्हाला समजलेलं असेल की हे शेतकऱ्यांचं जे जीवन आहे ते जीवन कशा पद्धतीने असते. पहा, शेतकरी कशा पद्धतीने शेतामध्ये पीक उगवत असतो आणि ते पीक आल्यानंतर त्यांना कशा प्रकारे आनंद होत असतो आणि त्यांना ते पीक म्हणजे काय, तर एक मोती आणि पवळे याची उपमा त्यांनी शेतकरी त्या पिकांना देत असतात. त्यांचं पीक म्हणजे गहू आणि ज्वारीचे दाणे. हा, पुढे पाहूयात मुलांनो, दिला घेतला वाढतो रानातला रानमेवा, तुम्ही आम्ही सारे जण गुण्या गोविंदाने खावा. पहा, या ठिकाणी शेतकरी म्हणत आहे, दिल्याने आणि घेतल्याने वाढतो रानातला रानमेवा. आत्ताच मुलांना मी तुम्हाला रानमेवा या शब्दाचा अर्थ सांगितलेला आहे. रानमेवा म्हणजे रानामध्ये पिकणारी फळे आणि एकमेकांना दिला घेतल्याने तो रानातला रानमेवा काय होत असतो, वाढतो. म्हणजेच तुम्ही आम्ही सारे जण तो काय करायचा आहे, गुण्या गोविंदाने खायचा आहे. आपण पाहतो, जर तुम्ही घरामध्ये जेवण करताना जर तुम्ही एकटेच बसला आणि जेवण केलं तर तुम्हाला ते पोटभर जेवण जाईल का, नाही जाणार. तेच जर तुम्ही घरातले सगळेच व्यक्ती एकत्र बसून जेवण केलं, निश्चितच तुमचं ते जेवण काय होणार आहे, तुम्ही
अधिक जास्त प्रमाणात जेवण जाणार आहे, कारण ते तुम्ही एकत्र येऊन आनंदाने एकमेकांशी बोलत, गप्पा मारत, चर्चा करत ते काय करत असता, जेवण करत आहात. आणि त्यामुळे तुमच्या एकमेकांच्या विचाराने निश्चितच तुम्ही 2 घास काय करणार आहात, जास्त खाणार आहात. त्यामुळे शेतकऱ्यांना इथे सांगायचे की जर तुम्ही एकमेकांना ती फळे दिली तर तुमचा तो रानमेवा आहे तो निश्चितच काय होणार आहे, वाढणार आहे. पहा, आणि पुढे सांगत आहेत की तुम्ही आम्ही सर्वांनी काय करायचं आहे, तो आनंदाने खायचा आहे. पहा, आनंदाने तुम्ही ती शेतात पिकणारी फळे खायची आहेत. पहा, रानातल्या फळांचा जो मेवा आहे त्यालाच रानातली फळे म्हणतात. पहा, आणि तो एकमेकांना दिल्यावर घेतल्यावर नक्कीच वाढतो, आणि तो सर्वांनी प्रेमाने एकमेकांच्या सहमतीने एकत्र येऊन खाऊयात. कारण मुलांना आपण पाहतो की आपण जर एकत्र येऊन कोणतेही काम केले तर ते काम नक्कीच चांगल्या पद्धतीने होत असते. पहा, त्याच्यामध्ये एक वेगळीच मजा येत असते, तो आनंदही एक वेगळाच असतो. पहा, तुमच्या लक्षात आलेला असेल या कडव्यांचा अर्थ कवीने या ठिकाणी काय सांगितलेला आहे. कवितेतून आपल्याला लक्षात आलेला आहे की दिला घेतला वाढतो रानातला रानमेवा, तुम्ही आम्ही सारेजण गुण्या गोविंदाने खावा. पुढे जाऊयात. पहा, जीव दमतो शिणतो घास भरवते माय, घरामंदी घरट्यात जशी दुधातली साय. पहा, खूप सुंदर शब्द रचना केलेली आहे की शेतकरी जेव्हा शेतामध्ये जातात, दिवसभर ते सकाळी 6-7 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6-7 वाजेपर्यंत ते शेतात कष्ट करतात. त्यावेळी त्यांचा जीव अक्षरशः खूप दमतो, खूप थकतात. पाहते शिंतो म्हणजे त्यांना खूप थकलेले असतात, ते कंटाळत असतात. हा, दिवसभर ते उन्हामध्ये काम करतात, घाम गाळतात, आणि ज्यावेळी ते शेतकरी ते कष्ट करून येतात घरी, त्यावेळी घरी आल्यावर त्यांची जी माय आहे म्हणजेच आई, माईने त्यांना जवळ घेते. पहा, त्या मुलांना किंवा त्या घरातील जे व्यक्ती असतील त्यांचे जे आई वडील असतील किंवा आई वडिलांची ती छोटी मुलं असतील की जे आता कर्तृत्वान आहेत, कष्ट करून ते आई वडिलांना सांभाळत आहेत, अशा मुलांना त्यांचे आई वडील घरात आल्यानंतर मायेने जवळ घेतात, घास भरवतात, त्यांचा लाड करतात, त्यांच्यावर खूप प्रेम करतात. आणि छोट्याशा या घरातली आई जणू दुधावरची साय आहे. पहा, आपण म्हणतो की नाही, दुधापेक्षा दुधावरच्या साईला खूप जपायचं असते, किंवा आपण त्या साईला खूप आपल्या दुधापेक्षा दुधावर येणार ती साई खूप आवडते. पहा, तशा पद्धतीने सांगितले आहे की हे आम्ही शेतकरी शेतामध्ये जेव्हा कष्ट करतो आणि कष्ट करून जेव्हा आम्ही दमतो, खूप थकतो, आणि जेव्हा आम्ही घरी येतो आणि तेव्हा घरी आल्यावर आमची आई मायेने आम्हाला जवळ घेत असते, आम्हाला घास भरवते, आणि घरामध्ये या छोट्यातल्या घरातली आमची आई म्हणजे आमची जणू दुधावरची साय आहे. पहा, पुढे पाहूयात मुलांनो. अंगणात आज माझ्या दान टिपती पाखर, अंगणात आज माझ्या दान टिपती पाखर, दूर उडीने जाता आसू येती गालावर. पहा, अंगण, आणि या अंगणात आमच्या जे पाखरं आहेत ती पाखरं काय करत आहेत, दाणे जे आहेत गहू आणि ज्वारीचे ते टिपत आहेत. पहा, तुम्ही ते चित्र डोळ्यासमोर उभं करायचंय की घर आहे शेतामध्ये, आणि त्या घराच्या समोर खूप सारी जागा आहे, आणि त्या जागेमध्ये गहू आणि ज्वारीचे जे दाणे आहेत ते दाणे ठेवलेले आहेत. शेतकऱ्यांनी शेतातून ते दाणे काढून आणलेले आहेत, सुकण्यासाठी वाळवण्यासाठी ठेवलेले आहेत. आणि तिथे पाखरे, पहा, आपण पाहतो पक्षी नक्कीच काय करणार आहेत, ते खाण्यासाठी येणार आहे. थोडक्यात पहा, दाणे टिपती पाखर, अंगणात आज माझ्या दाणे टिपती पाखर, आणि दूर उडली जाता आसू येती गालावर. पहा, शब्दरचना तुम्ही की जेव्हा ही पाखरे आमच्या दारात येतात आणि आनंदाने ते दाणे टिपत असतात, हे पाहून आमचा जीव काय होतो, खूप सुखावतो, आम्हाला खूप आनंद होतो. परंतु हीच पाखरे जेव्हा लांब उडून जातात तेव्हा मात्र आमच्या डोळ्यामध्ये काय येत आहे, अश्रू येतात. पहा, तेव्हा आमच्या डोळ्यावर अश्रू नक्कीच
उघडतात पहा. कवी या ठिकाणी खूप सुंदर शब्दामध्ये थोडक्यात पक्ष्यांसारखंच आपलंही जीवन आहे. आपली ही मुलं जेव्हा आपण आई वडील आपल्या मुलांना मोठे करतात, त्यांना छान असं एज्युकेशन देतात, शिक्षण देतात आणि जेव्हा ही मुलं मोठी झाल्यानंतर नोकरीसाठी वेगवेगळ्या दुसऱ्या प्रदेशात जातात किंवा दुसऱ्या ठिकाणी जातात, शहरामध्ये जातात, नोकरी करतात. जेव्हा ह्या मुलांना आई वडील मोठं करतात आणि तेव्हा त्यांना काही कारणांसाठी बाहेर लांब जावं लागतं, त्यावेळी नक्कीच आपल्या आई वडिलांना काय होत असते, दुःख होत असते पहा. तशाच प्रमाणे ही पाखरं देखील शेतकरी म्हणत आहे, जेव्हा आमच्या दारात येतात, आमच्या अंगणात येऊन दाणे खातात, त्यावेळी आम्हाला ते खूप पाहण्यासाठी किंवा तेव्हा आम्हाला ते पाहून खूप आनंद होतो. पण जेव्हा तीच पाखरं उडून जातात त्यावेळी आम्हाला खूप दुःख होत असते पहा. आमच्या डोळ्यामधले अश्रू गालावर उघडतात पहा. या ठिकाणी आपली कविता संपलेली आहे, पण खूप छान अशा शब्दामध्ये शेतकऱ्यांच्या त्या शेतातील कष्टाचे, त्यांचा तो आनंद कशामध्ये आहे, तो आनंद थोडक्यात या ठिकाणी कवी ज्ञानेश्वर कोळी यांनी त्यांचे वर्णन या कवितेमध्ये केलेलं आहे आणि ते आपण या ठिकाणी अभ्यासलेले आहे पहा. आपण थोडक्यात पुन्हा एकदा या कडव्यांचा अर्थ पाहणार आहोत. गहू शाळवाचं मोती काळ्या रानात सांडलं आणि माझ्या अंगणात लख चांदणं पडलं. गहू आणि शाळवाचं जे मोती आहे, गहू आणि ज्वारीचे जे दाणे आहेत, ते दाणे जेव्हा शेतामध्ये उगवून येतात त्यावेळी आमच्या अंगणात जणू मोत्यांचे शुभ्र चांदणेच पडलेले असते, असे या ठिकाणी शेतकरी म्हणत आहेत पहा. आणि सगळं आमच्या अंगणामध्ये सगळीकडे प्रकाशच पडलेला असतो. या गहू आणि ज्वारीच्या दाण्यांच्या राशीच राशी आमच्या शेतामध्ये पडलेल्या असतात. आणि पुढे पहा, काळ्या शार मातीतून मोती पवळायची रास, अंगणात माझ्या डुले रान मेव्याची मिजास. जो मिजास आहे, तो तोरा आहे, रुबाब आहे, आमच्या रानात पिकणाऱ्या फळांचा, जे आमच्या शेतामध्ये उगवून येणारी फळे आहेत, म्हणजेच जो रानमेवा आहे, त्यांचा रुबाब आमच्या अंगणामध्ये काय होत आहे, गुण्या गोविंदाने डुलत आहे, आनंदाने डुलत आहे. जे मोती आणि पवळे आहेत त्यांच्या राशीत राशी आमच्या अंगणात पडलेल्या आहेत पहा. गहू ज्वारीच्या राशींचा ढीग आमच्या दारामध्ये सांडलेला आहे आणि रानातल्या पिकलेल्या फळांची देखील एक आनंदाने डुलत आहे, वाऱ्याच्या झोतावरती हलत आहे. खूप पहा छान अशा शब्दामध्ये वर्णन या ठिकाणी शेतकऱ्यांचे जीवन, त्यांचे कष्ट आणि आनंद या ठिकाणी कवींनी केलेले आहे. वर्णन पहा. दिला घेतला वाढतो रानातला रानमेवा, तुम्ही आम्ही सारे जण गुण्या गोविंदानं खावा. एकमेकांना दिला आणि घेतल्याने नक्कीच रानातला जो रानमेवा आहे तो काय होतो, शेतकरी म्हणत आहेत, वाढ होत आहे पहा, वाढत जातो. आणि तुम्ही आम्ही सर्वांनी एकत्र येऊन सहमतीने, प्रेमाने तो एकत्र येऊन जर खाल्ला तर नक्कीच त्याच्यामध्ये काय होत आहे, वाढ होत आहे पहा. पुढे पाहूया. जीव दमतो शिनतो गाच भरवते माय, घरामध्ये घरट्यात जशी दुधातली साय. जेव्हा शेतकरी शेतात कष्ट करतात तेव्हा त्यांचा जीव खूप दमलेला असतो आणि त्यावेळी ज्यावेळी ते घरी येतात त्यावेळी त्यांची आई त्यांना जवळ मायेने घेते, त्यांना घास भरवते आणि ही जणू दुधावरची साय असल्यासारखीच आमची आई आहे पहा. आणि ती आमच्यावर असं प्रेम करत असते. आणि अंगणात आज माझ्या दानटीपती पाखर, दूर उडून या जाता आसू येती गालावर. आणि आमच्या या अंगणात, माझ्या अंगणात मध्ये येणारी जी पाखरं आहेत ती जेव्हा दाणं टिपतात त्यावेळी ते पाहताना आम्हाला खूप आनंद होतो. आणि ज्यावेळी हीच पाखरं खूप दूर उडून जातात त्यावेळी आम्हाला खूप दुःख होत असते पहा. खूप दुःख होते, आम्हाला खूप वाईट वाटते. अशा प्रकारे सुंदर शब्दामध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांचे जीवन, कष्ट, आनंद यांचे वर्णन कवी ज्ञानेश्वर कोळींनी या कवितेमध्ये केलेले आहे. मुलांनो, माझ्या अंगणात या कवितेतील जे काही कठीण शब्दार्थ आहेत ते आपण अभ्यासणार आहोत. प्रथम शाळवाचं मोती. शाळवाचं मोती म्हणजे ज्वारीचे दाणे पहा. त्यानंतर रास.
रास म्हणजे काय? ढीग, एकावर एक गहू, गव्हांच्या राशीच राशी म्हणजे ढीग लागणे. पुढे मिजास, मिजास म्हणजे रुबाब, तोडा. नंतर रानमेवा, रानमेवा म्हणजे रानामध्ये शेतामध्ये पिकणारी फळे. आपण पहा फ्रुट्स खातो की नाही, ते फ्रुट्स जे शेतामध्ये पिकतात त्यांना रानमेवा असे म्हणतात. नंतर शिंगणे, खूप दमणे, थकणे, थकवा येणे. खूप आपण ज्यावेळी काम करतो त्यावेळी आपण काय होतो, खूप दमतो, थकवा येतो. त्यानंतर आसू, आसू म्हणजे डोळ्यातील पाणी, हा डोळ्यातले अश्रू म्हणजे आसू. त्यानंतर मुलांनो आपण स्वाध्याय पाहूयात. जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची आपण उत्तरे पाहूयात. काय प्रश्न या माझ्या अंगणात या कवितेमध्ये जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण पाहूयात. पहा, प्रश्न पहिला असा आहे की खालील प्रश्नांची 1 ते 2 वाक्यात उत्तरे लिहा. त्यामध्ये कवीच्या अंगणात कशा कशाची रास पडते. पहा, कवीच्या अंगणात कशा कशाची रास पडते. रास म्हणजे काय तर ढीग. आणि कवीच्या ज्या अंगण आहे घरापुढे त्या अंगणामध्ये कशाची रास पडत आहे तर मोती आणि पवळ्यांची रास पडते. मग मोती आणि पवळे कशाला म्हटलेलं आहे तर गहू आणि ज्वारीचे जे दाणे आहेत त्या दाण्यांनाच मोती व पवळे असे म्हटलेलं आहे. म्हणजे कवीच्या अंगणामध्ये कशा कशाची रास पडत आहे तर गहू व ज्वारीच्या दाण्यांची रास पडत आहे. पहा पुढे पहा, रानमेवा कुठे उगवला आहे. रानमेवा म्हणजे रानामध्ये पिकणारी फळे. कुठे उगवलेला आहे तर कवी या ठिकाणी म्हणत आहे माझ्या अंगणामध्ये रानमेवा उगवलेला आहे. पुढे कवी गुण्या गोविंदाने रानमेवा खायला का सांगत आहे. का बरं रानमेवा गुण्या गोविंदाने आनंदाने खायला सांगितलेला आहे कवींनी या ठिकाणी तर कारण रानमेवा आहे रानामध्ये पिकणारी जी फळे आहेत ती फळे एकमेकांना दिल्या आणि घेतल्याने तो रानमेवा निश्चितच काय होतो वाढतो. म्हणून ते म्हणत आहे तुम्ही आनंदाने गुण्या गोविंदाने खावा. पुढे पहा, कवीच्या अंगणात पाखरे का येतात. का येतात कवीच्या अंगणामध्ये पाखरे. दाणे टिपण्यासाठी. हे अंगण आहे आणि या अंगणामध्ये छोटे छोटे जे पाखरे आहेत ते पाखरे आपलं पोट भरण्यासाठी दाणे टिपण्यासाठी येत असतात. पुढे काही कवितेच्या ओळी दिलेल्या आहेत आणि त्या ओळी ज्या अर्थाच्या आहेत पहा, खालील अर्थाच्या कवितेतल्या ओळी शोधा. म्हणजे तुम्हाला अर्थ दिलेला आहे त्या अर्थाची कवितेमध्ये जी ओळ आहे ती ओळ पाहायची आहे. गहू ज्वारीच्या राशीच राशी शेतात पडल्या आहेत. गहू आणि ज्वारीच्या राशीच राशी शेतामध्ये पडलेल्या आहेत. म्हणजे गहू शाळवाचं मोती काळ्या रानात सांडलं. म्हणजे गहू आणि ज्वारीच्या राशीच राशी शेतामध्ये पडल्या आहेत या अर्थाची ओळ कोणती आहे कवितेमधील तर गहू शाळवाचं मोती काळ्या रानात सांडलं. पुढे पहा, काळ्या भोर मातीतून टपोरे दाणेदार असे खूप सारे धान्य पिकते. अर्थ दिलेला आहे त्यांची ओळ शोधायची आहे. काळ्या भोर मातीतून टपोरे दाणेदार असे खूप धान्य पिकते. म्हणजे त्या अर्थाची ओळ आहे की काळ्याशार मातीतून मोती पवळ्यांची रास. पहा, शेतातून काम करून दमून आल्यावर आई घास भरवते. शेतातून काम करून आल्यावर आई घास भरवते म्हणजे जीव दमतो शिनतो घास भरवते माय. पुढे रानातला रानमेवा एकामेकांना देत घेत आनंदाने खावा. अर्थ दिलेला आहे कवितेतील ओळ शोधायची. रानातला रानमेवा एकमेकांना देत घेत आनंदाने खाऊया. म्हणजे दिला घेतला वाढतो रानातला रानमेवा. तुमच्या लक्षात येत आहे ना मुलांनो. पहा, त्यानंतर तुम्ही पाहिलेल्या एखाद्या धान्याच्या शेताचे वर्णन करा. धान्य म्हणजे जे आपण रोजच्या जीवनामध्ये रोटी खातो
जे जे धान्य तुमच्या आहारामध्ये पहा, रोजच्या जेवणामध्ये तुम्ही खात आहात, त्यातल्या कुठल्याही धान्यांच्या शेताचं वर्णन थोडक्यात या ठिकाणी लिहायचं आहे. तुम्ही जर कधी गावाकडे गेला असाल, तुमच्या मामाचं गाव असेल ग्रामीण भागामध्ये, किंवा कोणीही नातेवाईक असतील, कधी असंच तुम्ही पर्यटनासाठी म्हणून गेलेला असाल, तर तुम्ही कधी पाहिलेलं असेल तर एखाद्या पिकाचं शेत जर पाहिलं असेल तर त्याचं वर्णन तर तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहू शकता. पहा, जर तुम्ही नोटबुक घेतलेले असतील, मग मराठी विषयामध्ये तुम्ही जसं नंबर 3 आहे आपली कविता आहे माझ्या अंगणात, या कवितेमध्ये जे जे प्रश्न दिलेले आहेत पहा, आपण ते आता अभ्यासलेले आहेत. आणि यामध्ये तुम्हाला जे शब्दार्थ नवीन शब्द वाटले ते पण तुम्ही लिहू शकता. नंतर आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही एखादं शेत जर पाहिलं असेल धान्यांचं, तर त्या धान्याच्या शेताचं वर्णन देखील तुम्ही लिहू शकता. ऊसाची शेती कशी असते, ऊस कसा उगवून येतो ते तुम्ही पाहिलेलं असेल, गहू कसा उगवून येतो, भात कसा उगवून येतो, कुठलंही पीक असू द्या, तर तुम्ही ते पाहिलेलं असेल तर तुम्ही त्याचं वर्णन थोडक्यात करू शकता. त्यानंतर पहा, रिकाम्या जागा भरा. काळ्या शार मातीतून मोती पवळ्याची डॅश डॅश, मोती पवळ्याची पुढे काय येईल, रास. पहा, काळ्या शार मातीतून मोती पवळ्याची रास. घरामध्ये घरट्यात जशी दुधातली साय. साय या ठिकाणी पहा तुम्हाला भरायची आहे, फिल इन द ब्लँक्स. नेक्स्ट, दूर उडून या जाता आसू येती डॅश डॅश डॅश, म्हणजे पुढे तुम्हाला पूर्ण करायचं आहे. दूर उडून या जाता आसू येती गालावर. पहा, त्यानंतर पुढे समूहदर्शक शब्दांची यादी करायची आहे. उदाहरणार्थ एक पाहूया, धान्यांची काय असते, रास. आपण आत्ताच पाहिलं, धान्यांच्या काय रास म्हणजे ढीग. या ठिकाणी धान्यांची जे ढीग आहे त्याला म्हणतो आपण रास. समूहदर्शक जे नाव आहे ते आपल्याला शोधायचं आहे, हा माहिती असणं गरजेचं आहे. लाकडाची म्हणजे अनेक लाकडे एकत्र गेली तर काय म्हणतात त्याला, लाकडाची मोळी. त्याप्रमाणे नेक्स्ट, पक्ष्यांचा, अनेक पक्षी एकत्र जर चाललेले असतील तर आपण काय म्हणतो, पक्ष्यांचा थवा. केळीचा घड, आपण पाहतो केळीचा जो असतो 1 डझन केळी असतात त्याला काय म्हणतात, केळींचा घड. नंतर प्राण्यांचा कळप, अनेक प्राणी एकत्र समूहाने राहत असतील तर आपण त्याला म्हणतो प्राण्यांचा कळप आहे. मुलांचा घोळका, द्राक्षाचाही घड किंवा घोस. पुढे पहा, खालील शब्दासाठी शेवट समान असणारे कवितेतील शब्द पहा. आता सांडलं, शेवटी समान असणारा वर्ड पहा, सांडलं. ल, कवितेमध्ये सेम समान वर्ड असणारा शब्द शोधायचा आहे. सांडलं, पडलं. ल ल, शेवटचं अक्षर समान. त्यानंतर रास, शेवटचं अक्षर आहे स, रास. मिजास, येते लक्षात. नंतर माय, साय. पुढे पाहूया. आता खालील शब्दासाठी प्रमाण भाषेतील शब्द, म्हणजे ही बोली भाषेतले शब्द दिलेले, तुम्हाला त्याचे प्रमाण भाषेतील शब्द शोधून लिहायचे आहेत. आता खावा म्हटलं आहे कवितेमध्ये, आपण पाहिलं, राणा दिला घेतल्याने वाढतो, रानातला रानमेवा गुण्या गोविंदाने खावा. खावा म्हणजे काय तर खा, प्रमाण भाषेत त्याला वर्ड काय आहे, खा. माय, माय म्हणजे कोण, आई. नंतर घरामध्ये, आपण म्हणतो का घरामध्ये या, आणि ती बोली भाषा आहे की घरामध्ये या, त्याला प्रमाण भाषेतील वर्ड काय आहे, घरामध्ये. ओके. पुढे आसू, आसू म्हणजे अश्रू. हा, या ठिकाणी आपण स्वाध्याय काही प्रश्न पाहिले, त्यांची उत्तरे अभ्यासलेली आहेत. आणि मुलांनो, आज आपण माझ्या अंगणात ही कविता कवी ज्ञानेश्वर कोळी यांची आपण अभ्यासलेली आहे. या कवितेमध्ये थोडक्यात त्यांनी काय सांगितलेलं आहे, शेतकऱ्यांचं जीवन, त्यांनी त्यांच्या जीवनातील जे कष्ट आहे ते कष्ट, त्यांचा जो आनंद आहे तो आनंद थोडक्यात कवींनी छान सुंदर शब्दामध्ये मांडलेला आहे आणि तो आपण अभ्यासलेला आहे. आता पुन्हा एकदा आपण ही कविता पूर्ण
बोलणार आहोत. मी कविताचे 2-2 ओळी बोलते, तुम्ही मागे छान आवाजामध्ये बोलायचं आहे. सर्वांनी व्यवस्थित बसून ही कविता ऐकायची आहे पहा, आणि माझ्या मागे तुम्ही बोलायचे आहे. पहा. गहू शाळवाचं मोती, गहू शाळवाचं मोती काळ्या रानात सांडलं. गहू शाळवाचं मोती काळ्या रानात सांडलं, आणि माझ्या अंगणात लख चांदणं पडलं. आपण पहा कवितेला थोडीशी चाल लावूयात. गहू शाळवाचं मोती काळ्या रानात सांडलं. तुम्ही मागे म्हणायचं आहे पहा. गहू शाळवाचं मोती काळ्या रानात सांडलं, आणि माझ्या अंगणात लख चांदणं पडलं. आणि माझ्या अंगणात लख चांदणं पडलं. काळ्या शार मातीतून मोती पवळाची रास. काळ्या शार मातीतून मोती पवळाची रास. अंगणात माझ्या डुले रानमेव्याची मी जास. अंगणात माझ्या डुले रानमेव्याची मी जास. दिला गीतला वाढतो, दिला गीतला वाढतो रानातला रानमेवा. दिला गीतला वाढतो रानातला रानमेवा. तुम्ही आम्ही सारे जण गुण्या गोविंदानं खावा. तुम्ही आम्ही सारे जण गुण्या गोविंदानं खावा. जीव दमतो शिनतो घास भरवते माया. जीव दमतो शिनतो घास भरवते माया. घरामध्ये घरटात जशी दुधातली साय. घरामध्ये घरटात जशी दुधातली साय. अंगणात आज माझ्या दानटी पती पाखर. अंगणात आज माझ्या दानटी पती पाखर. दूर उडून या जाता असू येती गालावर. दूर उडून या जाता असू येती गालावर. गहू शाळवाचं मोती काळ्या रानात सांडलं, आणि माझ्या अंगणात लख चांदणं पडलं. पहा, आपण या ठिकाणी ही कविता म्हटलेली आहे, आणि या ठिकाणी आपण थांबणार आहोत मुलांनो. ही कविता आपण अभ्यासली. या कवितेमधील जे शब्दार्थ आहेत ते अभ्यासले. त्यानंतर जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची आपण चर्चा केली. या कवितेमध्ये शेतकरी आणि शेतकऱ्यांचं जीवन, त्यांचे कष्ट, त्यांचा आनंद, त्यांचे सुंदर अशा शब्दामध्ये वर्णन कवीने केलेलं आहे. थँक्यू.